परवा दिवशी गुढीपाडवा झाला आणि आता हिंदूंचं नवीन वर्ष कालपासून सुरुवात झाली आणि म्हणून त्या निमित्ताने मी आपल्या सर्वांना मनापासून शुभेच्छा देतो. हे नूतन वर्ष अगदी आनंदाचं, उत्साहाचं, भरभराटीचं, तुमच्या सर्व चॅनल्सचं, तुमच्या सर्व लेखणीचं यशस्वी जावं हीच प्रार्थना मी प्रभू रामचंद्राच्या चरणी करतो. आणि प्रतिवर्षीप्रमाणे आम्ही आमची जी शोभायात्रा असते ती शोभायात्रा खूप मोठ्या प्रमाणात यावेळेस निघालेली आहे. सगळे संप्रदाय त्यामध्ये होते, अनेक जण त्या ठिकाणी सहभागी झाले होते आणि म्हणून ती यात्रा खूप जबरदस्त निघाली, शोभायात्रा. आणि त्यामुळे सुद्धा त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये वातावरण एकदम बदललेलं आहे. मी या ठिकाणी हे मुद्दाम सांगेल आपल्या सर्वांना की शिवसेना पक्षावरून माननीय उद्धवजी ठाकरे साहेब त्यांच्या रोज मुलाखती चालू होत्या आता विधान परिषदेमधून बाहेर आल्यानंतर. आणि कालपासून सुद्धा, काल परवापासून सुद्धा खूप वातावरण वेगवेगळ्या पद्धतीचं राजकारण बदलतं, केंद्राचं वगैरे काय काय आहे ते. म्हणून अशा दृष्टिकोनातून त्या ठिकाणी आम्ही सुद्धा शिवसैनिक, शिवसेनेचे पदाधिकारी, शिवसेना नेते म्हणून आम्ही आमच्या पद्धतीने काम करत आहोत. मी या ठिकाणी सांगेल की बरेच जण त्या ठिकाणी बीडच्या माध्यमाद्वारे आपण खूपच त्रस्त झालो. बीडमध्ये जे काही चाललंय आणि कोणाचंच लक्ष नाही असं चाललंय. पूर्ण महाराष्ट्रामध्ये त्या ठिकाणी एक मोठ्या प्रमाणामध्ये हे असे प्रकरण सुरू झाल्यामुळे लॉ अँड ऑर्डर पूर्ण महाराष्ट्रात बिघडलेली. मध्येच काहीतरी येतंय. आमच्या संभाजीनगर शहराच्या बाजूलाच त्या ठिकाणी मरहूम औरंगजेब त्या ठिकाणी खबर आहे ती 400 वर्षापासूनची आहे, पण ते त्या ठिकाणी तिथे राजकारण सुरू केलं. आणि जे आता महिलांना पैसे मिळत नाही किंवा म्हणजे जे काही पैसे दिले पाहिजेत 2100 ते पण नाही, 1500 कुठं ते द्यायला लागले आणि आता पैसे आहेच नाही. या शासनामध्ये अगदी खूप कमी पैसे आहेत असं सांगतात ते. मग बाकीचे गेले कुठे? जे काही तुम्ही त्या ठिकाणी ज्या मोठ्या प्रमाणात पैसे वाटप केलेले होते ते पैसे वाटप केले म्हणजे काही प्रमाणात खोके दिले. ते खोके दिलेले आणले कुठून पैसे? मग हे त्याच्यामुळे तर ही आपली अर्थव्यवस्था खोळंबली नाही का? या सगळ्या अशा बाबतीत त्या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रामध्ये म्हणजे खूप उछलकूद चालू आहे. आणि म्हणून या ठिकाणी मी आपल्याला सांगेल की शिवसेनेची आमच्या सगळ्या बैठका दर मंगळवारी शिवसेनेचे आम्ही जे 13 लोक आहोत नेते त्यांच्या बैठका त्या ठिकाणी मुंबईमध्ये शिवसेना भवनमध्ये होतात दर मंगळवारी. त्यामधून आम्ही आमच्या सगळ्या बाकीचे जे पदाधिकारी असतात, उपनेते असतील किंवा बाकीच्या मुंबईचे विभाग प्रमुख असतील, बाकीचे त्या ठिकाणी ज्या ज्या आमच्या अंगीकृत संस्था आहेत त्या संस्थेच्या पदाधिकाऱ्यांना सुद्धा आम्ही बोलवलं होता. त्यांना कोणी बोलवतच नव्हता. मग सुभाष देसाईजी आणि संजय राऊत साहेबांनी सांगितलं की आपण त्यांना बोलू, त्यांचं काय आहे. आणि म्हणून पक्षाचे जबरदस्त मजबूत घडी करण्यासाठी माननीय उद्धव साहेबांच्या आदेशाने आम्ही ती प्रक्रिया सुरू केली. आणि ठाण्यात सुद्धा एक दिवशी आम्ही आमचा सगळा मोठा कार्यक्रम झाला होता. आता बाकीच्या याच्यामध्ये सुद्धा बाकीच्या ठिकाणी सुद्धा जायचं आहे. बहुतेक देऊळगाव राज्यात तिथे साहेबांची सभा होणार होती, पण ते काही कारणास्तव मागे पुढे झाली. पण बाकीच्या सगळ्या ठिकठिकाणी आम्ही बैठका घेणार आहोत. कॉर्पोरेशन, जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुका मला नाही वाटत की ते नोव्हेंबरपर्यंत होतील. काही जण तर म्हणतात की ते फेब्रुवारीपर्यंत जातील. त्यामुळे जे काही इच्छुक आपले कार्यकर्ते होते जी तयारी ती केली होती ती तयारी सुद्धा करताना त्यांना दमछाक होत होती. आता तर ते एकदमच थकले. त्याचं पुढे काय होईल? आणि म्हणून मी या ठिकाणी सांगेन की असं सगळं चित्र महाराष्ट्राचं खूप वेगळ्या पद्धतीने चाललेलं आहे. म्हणून मी या ठिकाणी आपल्याला सांगेन की आम्ही सर्वच जण आता मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी आता नेत्यांचे दौरे सुद्धा त्या ठिकाणी सुरू होतील आणि त्याप्रमाणे आम्ही आमच्या पद्धतीने ठिकठिकाणी जाऊ. आणि म्हणून आपल्या संभाजीनगरमध्ये आपल्याला कल्पना असेलच की आता इथे 5-5 जण त्या ठिकाणी म्हणजे विरोधी निवडून आले. मी हे सांगेल की आमचे अनेक आमदार इथे होते, खासदार होते, पण दुर्दैव असं आहे की आमचा यावेळेस आमचा खासदारही नाही आहे आणि आमदार पण नाही आहे.
म्हणून आता ही अशी परिस्थिती पूर्वी पण होती. ज्यावेळेस महानगरपालिकेच्या 1988ला निवडणूक झाली, त्या निवडणुकीच्या वेळेस आमदार नव्हता, खासदार नव्हता, पण तरी त्या ठिकाणी त्या निवडणुकीमध्ये आम्ही शिवसेना प्रमुखांच्या आशीर्वादाने प्रचंड यश कमावलं. आणि नंतर पहिल्या वर्षी महापौर झाला नाही, पण दुसऱ्या वर्षीपासून महापौर झाला. त्यावेळेस शिवसेना भाजप युती नव्हती आणि भाजप त्या ठिकाणी त्या इलेक्शनमध्ये आम्ही 27 जागा जिंकल्या होत्या आउट ऑफ 60, पण भाजप 0 होती, 0. जनता दल 0 होती. बाकी काँग्रेस सुद्धा त्या ठिकाणी अपक्ष उभं केले होते त्याने. आता यावेळेस तर त्या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात चित्र काहीतरी वेगळं दिसायला लागलं. काय होईल असं सगळ्यांना वाटतं, पण आता ते कधी निवडणुका घेतील काही सांगता येत नाही. मग या दृष्टिकोनातून जर पाहिलं असेल तर देशातलं वातावरण, महाराष्ट्रातलं वातावरण खूप वेगळा बदल चालला. प्रचंड जातीवाद निर्माण होत आहे, ठिकठिकाणी दंगली धोपळे होत आहेत. औरंगजेबची गवत आपल्या इथे, आपण सर्वांनी त्या ठिकाणी शांतता ठेवली, पण नागपूरला, मुख्यमंत्र्यांच्या नागपूरला त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये म्हणजे दंगल झाली. दंगल काही प्रमाणात इतर ठिकाणी सुद्धा बारीक बारीक झाली, पण अशा दंगली ह्या शासन कर्त्यांना किंवा शासन चालत असताना ही होऊ नये अशी आमची पण भूमिका असते. आणि म्हणून मी या ठिकाणी आपल्याला सर्वांना सांगेन की तुमचं सहयोग, सहकार्य आमच्यावर असू द्या. आम्ही निश्चितपणे या ठिकाणी चांगल्या दृष्टिकोनातून या ठिकाणी पुढे काम करू. आणि जे आतापर्यंत, काल मला काही लोक भेटले होते, परवाही काही लोक भेटतात, पाणी येत नाही, पाणी येत नाही, पाणी येत नाही. पाण्याचं इतकी मोठी बोंब झाली आणि आम्ही आता आमच्या बैठका घेतल्या होत्या की पाण्याच्यासाठी त्या ठिकाणी आम्ही छोटे मोठे आंदोलनापासून मोठं आंदोलन घ्यायचं. या महिनाभरात त्या ठिकाणी माननीय आदित्य साहेबांना बोलून सगळ्या दृष्टिकोनातून ते आंदोलन म्हणजे एकत्र करू आणि मोठा हंडा मोर्चा किंवा बाकीचा पाण्यासाठी मी मोर्चा करणार आहोत. हा मोर्चा इतका मोठा प्रचंड निघणार आहे, कारण काय झालं की आता लोकांना कळलं की काय. मी या ठिकाणी मुद्दाम सांगेन की आम्ही जे काही पाण्याची योजना आणली होती केंद्र सरकारकडनं, ती जर झाली असती तर 4 वर्षापूर्वीच ते पाणी आपल्या सर्वांना मिळालं असतं, पण ते काही होऊ न देण्याचं कारण काही लोकांनी केलं होतं. आणि म्हणून मी या ठिकाणी सांगेन की पाण्यासाठी आंदोलन, बाकी आता पाहा सगळीकडे. आता मुंबईत काल आम्ही शिवसेना नेत्यांची बैठक आमची होती ना, त्यावेळेस मुंबईच्या सर्व नेत्यांनी सांगितलं की आता खूप काही वाढवून टाकलं तिथे, हे वाढ ते वाढ, टॅक्सेस इतके वाढवले की आता लोक कसे करतील या भानगडे. आणि मग अशा पद्धतीने टॅक्स वाढवले जातात. पैसा नाही म्हणून त्या ठिकाणी वाटत तसं त्या ठिकाणी जनतेला भरडण्याचं काम सुरू झालेलं आहे. हा सगळा राजकीय दृष्टिकोन जर पाहिला तर एक मोठ्या प्रमाणात आम्ही एक आंदोलन त्या ठिकाणी घेणार आहोत. आणि म्हणून मी या ठिकाणी आपल्याला बोलताना राजकीय परिस्थिती सगळी सांगितली. आणि आता तुम्ही मात्र विचारा. माझ्यावर आरोप कोणी करत नाही, करण्याचा प्रयत्न पण कोणी करत नाही. पण एका व्यक्तीने जो काही राजीनामा दिला तो मी काल माझ्या व्हॉट्सअपमध्ये पाहिला. ती व्यक्ती महानगरपालिकेमध्ये शिवसेना पक्षाला प्रचंड त्रास देत होती. महापालिकेच्या ज्या काही महापौर झालेत, 2 महिला महापौर झाले, 1 पुरुष महापौर झाले, बाकीचे अजून 1 पुरुष महापौर झाले, त्यावेळेस सुद्धा प्रत्येक वेळेस त्या ठिकाणी कुठल्याही योजना होऊ द्यायचं नाही हे त्याचं कारण होतं. आणि म्हणून जी आज पाण्याची योजना जी आपल्याला झाली असती तर 2-3 वर्षापूर्वी आपल्याला पाणी मिळालं असतं. आणि आता 2800 कोटीपर्यंत गेले. 792 कोटीची जी पीपीपीची योजना होती ती हाणून पाडण्याचं काम सुद्धा त्या व्यक्तीनेच केलं. आणि म्हणून ब्लॅकमेलिंग, चिकलठाणा एरियात सगळे उद्योजक म्हणून होते, ब्लॅकमेलिंग आम्हालाही माहीत आहे. त्याच्यानंतर माझ्या पहिल्या लोकसभेला सुद्धा त्यांनी खूप विरोध केला, अगेन्स्ट काम केलं. नंतर इथे सुद्धा त्या ठिकाणी आता यावेळेस सुद्धा अगेन्स्ट काम केलं आणि परत म्हटलं आहे की मी भुमरेंना 32,000 लीड मिळवून दिले. मग असं असताना सुद्धा मी या ठिकाणी सांगेन की तरीही त्या ठिकाणी आमच्या एका नेत्याने त्या ठिकाणी त्याला आणलं आणि तिकीट मिळवून दिलं, हरकत नाही. आता एकदा तिकीट मी कसं आहे माहिती आहे का, मी शिवसेना प्रमुख आणि बाळासाहेब ठाकरेंना कडव शिवसेना का. ज्या वेळेस शिवसेना प्रमुखांनी काय आदेश दिला तो आदेश पाळायचं काम आम्ही करतो. आज उद्धव साहेबांचा तो आदेश आला तो आम्ही पाळतो. पक्षाने जे निर्णय दिला तो आम्ही पाळतो, म्हणून आम्ही काम केलं. आता मला सांगा की आता माझा त्याचा काही संबंधच नाही. तो त्याचा पराभव झाल्यानंतर तो दिसला पण नाही, कुठे नव्हता, पण कुठेच दिसला नाही आणि तो संबंधच नाही. परवा दिवशी आमच्या एका पश्चिमच्या बैठकीला तो त्या ठिकाणी दिसला फक्त.
पण त्याच्या आधी सगळे काही मोठमोठ्यांचे फोटो, जाहिराती जर पाहिलं तर त्याचा एकट्याचा आणि बाकीच्या इतरांचा फोटो होता. ते त्यांच्या विरोधात होते, ते आता पालकमंत्री झाले, त्यांच्या बरोबरचा फोटो पण आहे त्याच्यामध्ये. आणि मग अशा पद्धतीने जर पाहिलं तर फक्त येऊन शिवसेना खराब करण्याचं, शिवसेना डिस्टर्ब करण्याचं काम ह्या व्यक्तींनी केलं कोणाच्या सांगण्यावरून. आणि म्हणून त्या ठिकाणी आता असं त्यांना वाटतं की आम्हाला कोणी विचारत नाही. कसं विचारत नाही? तू येतच नाही बाबा, तू जर आला असतं तर काय झालं असतं. आणि म्हणून मी त्याला काही इतकं त्याच्याबद्दल जास्त बोलून काही मी त्याला त्याचं महत्व वाढत नाही. म्हणून प्रत्यक्षात या ठिकाणी सांगेल की असे लोक त्या ठिकाणी येतात आणि संघटना खराब करून जातात, बिघडवतात. आणि काय 1 कोटी काय कोणी आम्ही दिले? त्यांनी घेतले? नाही, ते आता मी तो नेता तर नाही आहे म्हणून मी काय बोलत नाही करत होते. पण एक सांगेल की महाराष्ट्रामध्ये एक चांगली महानगरपालिका म्हणून एक नावारूपास आली होती. त्यामध्ये चांगले प्रोजेक्ट आम्ही आणले होते. ते प्रोजेक्ट त्या ठिकाणी डिस्टर्ब करण्याचं काम केलं. इंडस्ट्रियल एरिया वाढवण्याचं काम करत असताना तिथे इंडस्ट्रियल एरियामध्ये सुद्धा ब्लॅकमेलिंग केले. ज्यावेळेस आता इतकं पक्षाच्या विरोधात काय उद्धव साहेबांच्या विरोधात सुद्धा तो बोललेला विधान याच्यामध्ये महापालिकेमध्ये, ते सगळं माझ्याकडे कटिंग आहे. उद्धव साहेबांच्या अगेन्स्ट पण बोलला, पक्षाच्या अगेन्स्टमध्ये बोलला, माझ्या अगेन्स्ट तर रोजच बोलायचा, सगळंच काय तरी आम्ही सहन करायचो. आणि अशा पद्धतीने त्या ठिकाणी वागून म्हणजे स्वतःला आणि भाजपशी सुद्धा त्यांनी असेच काडीमोड केली होती. मग त्याला काढून टाकलं होतं. मग परत त्या नानांनी त्यांना घेतला. म्हणजे येतो जातो अशा पद्धतीने तो माणूस त्या ठिकाणी तो होता. आणि म्हणून अनेक पक्ष बदलले आणि अनेक पक्षाचं काम त्यांनी, काही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पण होता. असे त्या ठिकाणी म्हणजे आमच्या पक्षात घेतला मी आणि आम्ही काम केलं. तुम्हाला सांगतो की मागच्या वेळेस त्याला 42,000 मतं मिळाले होते आणि आता यावेळेस लाखाच्या वर गेले. ते फक्त शिवसैनिकांच्या मेहनतीने. काल रात्रीपासून मला इतक्या शिवसैनिकांचे फोन आले, अनेक महिला शिवसैनिकांच्या फोन आले, आम्ही इतकं काम केलं म्हणे आणि हा माणूस असा बोलतो, हे बरोबर नाही म्हणे. विजय प्राप्त झाला नाही म्हणून आता कोणावर पण कोलित करायचं. आम्ही ते काम केलं म्हणे. आता तुमच्या माहिती मी तर शेवटच्या दिवशी सुद्धा खूप सगळीकडे बजाजनगर इकडे तिकडे पूर्ण फिरत होतो. त्याचा फॉर्म भरायला मी गेलो होतो. त्याच्यानंतर अनेक, आणि तुमच्या माहितीच तो त्याचा एक जवळचा कार्यकर्ता, त्याला इथे बसवलं होतं मी 2 जणांना. म्हटलं मी सगळे फोन करतो. 2,500 फोन त्यावेळेस केले. 2,500 फोन त्याच्यासाठी केले. सगळ्या व्यापाऱ्यांना, यांना त्यांना, तिथल्या लोकांना, उद्योगपतींना, सगळ्यांना, काही सामाजिक कार्यकर्त्यांना किंवा याला मतदान करा. आपल्याला त्या ठिकाणी बंडखोराला नाही निवडून आणायचं, आपल्याला याला निवडून आणायचं, हे सगळं केलं. हे असताना सुद्धा माझ्यावर आरोप करण्याचं काही कारण नाही. मी कोण आहे? ते तर कोण चिल्लर येतो, त्याचं काय कमान. परंतु प्रत्यक्षात मी या ठिकाणी सांगेल की असे लोक त्या ठिकाणी संघटनेमध्ये आले आणि गेले. आता उदाहरणार्थ मी सांगतो की आमच्या इथे संभाजीनगरमध्ये 3 जण भाजपचे आले, 4 जण आले होते पण 3 जण आले होते. तर एक ते बैजापूरचे ते आले, ते गेले. तो बनकर आला गेला. तर बनकर तर प्लॅनिंगच केली त्यांनी. बनकरनी त्या ठिकाणी अब्दुल सत्तार म्हणून ऍडजस्टमेंट झाली असे लोकच तिथले म्हणतात. कारण मी स्वतः त्या ठिकाणी प्रचाराला गेलो होतो, तर प्रचारात तो दिसलाच नाही मला. मी स्वतः भाषण केले. मला ज्या ठिकाणी भाषण करायचे होते त्या ठिकाणी सुद्धा त्यांनी काहीच चान्स दिला नाही. म्हणजे याचा अर्थ असा झाला की मी माझ्यासारखा मोठा नेता, जे 20 वर्ष झाले खासदार, 10 वर्ष मी आमदार, या जिल्ह्याचा पालकमंत्री, अनुभव देशातला महाराष्ट्राचा असताना सुद्धा, आणि तिथे मी सिल्लोडला कधी पण जायचो तर सिल्लोडला त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात अब्दुल सत्तारच्या अगेन्स्टमध्ये हिरवा साहेब म्हणून मी बोलायचो. माझी आणि तिथे मुस्लिम समाजचे लोक पण यायचे, ऐकायचे. मी त्यांना म्हणायचो मैं खुद गलत नाही बोला, पण साहब आप ही बोल सकते, हम तो बोल ही नहीं सकते, नाही तो हमको मारेंगे वो. अशा पद्धतीने त्या ठिकाणी. म्हणून मला सांगायचा मुद्दा काय की आम्ही इतकं काम केल्यानंतर सुद्धा तर असा आरोप होतो. मी एकनिष्ठ माणूस आहे, बाळासाहेब कडवट शिवसैनिक आहे, उद्धव साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करतो. पण मी या ठिकाणी माझ्याकडनं कधी गद्दारी होत नाही किंवा कोणाशी हे होत नाही. पण आता या ठिकाणी म्हणतात की नाही, माझं यांचं पटत नाही. पण सांगायचं, यांची तर स्तुती केली, आमच्या एका नेत्याची स्तुती केली, म्हणजे याचा अर्थ काय समजत नाही. म्हणजे मी काही कारण असतो काय कारण होते सांगा ना ते. आणि बद्दल माझी नाराजी काय, नाराजी सांग ना, येऊन सांगायचं, मला भेटायचं ना. निवडणुकीत हरल्यानंतर तो दिसलाच नाही, गायब झाला. कुठे फॉरेनला गेला, कुठे इकडे गेला. मी विचारायचो कुठे गेला, तो त्यांना बोलवा, माहित नाही कुठे गेला. आणि असं असताना त्या ठिकाणी नाराजीचं, म्हणजे मला भेटला पण नाही तर नाराजी व्यक्त कुठून करणार. म्हणून अशा पद्धतीने त्या ठिकाणी त्यांनी
पण प्रत्येक वेळेस शिवसेनेला प्रचंड त्रास दिला. महिला महापौर जाऊन होते त्यांना त्रास दिला, पुरुष महापौर जाऊन होते त्यांना पण त्रास दिला आणि अगेन्स्ट मध्ये बोलायचा, खूप अगेन्स्ट मध्ये बोलायचा. उद्धव साहेबांच्या बाबतीत सुद्धा त्यांनी खूप काही गराळ ओकलं होतं. आणि म्हणून हे जर असं जर असेल तर आम्ही कसं सहन करायचं. तरी पण आम्ही तिकीट दिलं आणि त्यामध्ये आम्हाला त्या ठिकाणी तो पराभव करायचा होता कोणाचा तरी, आणि म्हणून त्या ठिकाणी आम्ही म्हटलं त्याला हरकत नाही आणि हे केलं. परंतु प्रत्यक्षात त्या ठिकाणी त्यांनी जे काही बोलला किंवा हे केलं ते चुकीचं बोलला, हे मी या ठिकाणी फक्त सांगतो, बाकी काय नाही. अंबादास दानवेचं कौतुक केलं, कारण अंबादास दानवेने त्याला तिकीट मिळून दिलं होतं, मी नव्हतं मिळून दिलं. कारण मला माहित होतं ना, पक्षातला माणूस इतके 4-5-10 लोक होते, त्याच्यातला माणूस दिलं सोडून बाहेरून आणायचा म्हणजे काय प्रकार, पक्षात कोण नव्हतं का, ही माझी भूमिका होती. मग आता समजून घ्या काय तर, तुम्हीच सांगा, मी नाही काय बोलत, तुम्ही समजून घ्या. मी तर 8 जून 1985 पासून नॉनस्टॉप या ठिकाणी आहे, कुठेच गेलो नाही, कुठे जाणार पण नाही. हे ते असताना सुद्धा बाहेरून येतात लोक आणि त्या ठिकाणी काहीतरी बोलत बसतात, काहीतरी राजकारण कडूळ करतात, हे मला आवडत नाही. नाही, आता ते मुद्दाम म्हणतात, त्यांनी अंबादास दानवे त्यांना आणलं, तिकीट मिळून दिलं, माहित नाही काय झालं. तू काय म्हणलं, तू माहित असेल, बारीक काय म्हणलं बारीक हा कोणाबद्दल नाही, बरोबर आहे, पण कोणी नाही ऐकून घ्या. त्याचं काम केलं नाही, तुमच्याकडे चॅनलमध्ये आहे सगळं. तो असं म्हटलं तर त्याला मग माझ्या पद्धतीप्रमाणे 2 तोंडात मारली त्याच्या. मी त्याला काम केलं नाही म्हटलं, त्याचे माणसं होते ना माझ्याबरोबर. 2,500 फोन मी केले त्यांच्या माणसासमोर. त्यांच्या माणसाबरोबर मी त्या ठिकाणी खूप ठिकाणी गाठीबिटी पण केल्या, अनेक ठिकाणी सभा केल्या, मी स्वतः सभा घेतल्या अनेक ठिकाणी. आणि जरा माझ्या मुलाचा काय प्रश्न होता, आम्ही म्हटलं तर नाही, आता मी मला लोकसभेत पाडल्यानंतर मी थोडं म्हणलं आपण जरा शांत राहू, नंतर बघू काहीतरी, म्हणून मी या ठिकाणी आम्ही तिकीट मागितलं नव्हतं, पण तिकीट एखाद्या वेळेला मागेल म्हणून त्याला आणलं, तिकीट दिलं, असं झालं. जिल्ह्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर राजू शिंदे तुमच्या पक्षात तुमच्या उजव्या डाव्या असणारे अनेक नाही, आता नाही, आमच्या पक्षात म्हणजे इकडचे तिकडचे लोक गेले असेल, परंतु प्रत्येक सांगतो की ही शिवसेना आहे. मी तर अनेक लहानपणापासून मी शिवसेना प्रमुखांच्या सगळ्या सभा ऐकल्या. शिवसेना प्रमुखांच्या बरोबर मी जितका वेळ राहिलोय, मला सहवास मिळाला, माझं भाग्य आहे, तितकं कोणाला मिळालं. आणि सगळं आम्ही पाहत होतो. जनता दलाच्या वेळेस असंच झालं होतं, त्याच्यानंतर बाकी नारायण राणेच्या वेळेस झालं होतं, राज ठाकरेच्या वेळेस झालं होतं, त्याच्यानंतर मग आता सुद्धा झाला यांच्यामुळे, शिंदेमुळे. परंतु संघटना तशीच आहे, तिथंच राहिली, संघटना जात नाही कुठे, कारण ही बाळासाहेबांनी स्थापन केलेली संघटना आहे, आणि म्हणून त्या ठिकाणी ही कधीही कुठेही जाऊ शकत नाही, हे निश्चित आहे. जे गेले त्यांच्या जागी आमचे कार्यकर्ते तयार पण झाले. त्याचं कारण असं आहे ना की ते नाही, हो नाही, त्याचं कारण असं आहे, आपल्या इकडे सगळ्यात जास्त निवडून ते आमचे शिवसेनेचेच कार्यकर्ते आले निवडून ना, आणि ते तिथून फुटले. त्यांनी पाहिलं की बाबा आपल्याला पुढे काही करून घ्यायचं असेल तर चला यांना पकडा, आणि ते झालं. तर ते आता मुंबईत सुद्धा बरेच नगरसेवक फुटले, बाकी सगळीकडे फुटले, पण हरकत नाही. पण तरीही त्या ठिकाणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचाच विजय होणार, हे मी तुम्हाला आजच सांगतो. नाही, त्याने माझ्यावर आरोप करा ना की काम नाही केलं म्हणून. मी त्याला फोटो दाखवेल आणि त्याला त्याच्या लोकांना बोलून आणले. मी त्याला जिल्ह्यातल्या मराठवाड्यातल्या सगळ्या सीट चंद्रकांत खैरे पडल्या आणि चंद्रकांत खैरे नाही, कधी नाही करत नाही, मी कधीही करत नाही. माझ्या बाजूला जर भोमरे जरी बसले ना मी बोलत नव्हतो, संजय शिरसाट जरी बसला बोलत नाही मी, प्रदीप जयस्वाल पण असला मी बोलत नाही कधी. ऍडजस्टमेंटचं राजकारण कसं आहे, त्याला म्हणा तू बस झाला, तो आला एक टुरिझम म्हणून त्या ठिकाणी आला आणि गेला, आता तुला काय अधिकार नाही बोलण्याचा, आणि असं असेल तर माझ्याबरोबर समोर पैस पुरावा सांग, मग मी त्या ठिकाणी बोलत. त्याचं असं म्हणणं आहे की संजय शिरसाटच नाही तर जिल्ह्यातल्या सगळ्याच उमेदवारांना छुप्या पद्धतीनं मदत होईल असं. नाही, असं नाही, मी नाही येतो,
तो ज्यांच्याबद्दल बोलतो ते आहे ते स्पष्ट सांगतो मी. तो त्यांच्याबद्दल बोलतो, माझ्याबद्दल बोलत नाही. जे ज्यांनी केलंय ते ज्यांनी, मी तर एकाला पण तिकीट दिलं नाही, मला विचारलं पण नाही तिकिटासाठी. तो आता ते समजून घ्या तुम्ही. आम्ही कुठपर्यंत समजून घेतो तुम्ही सांगा ना. नाही नाही, काय समजून घ्यायचं. ते समजून घ्यायचं. हे समजण्याचा प्रकार असतो. आणि म्हणून मग तुम्हाला सांगायचं, मी कोणतीच तिकीट दिले नाही, एक पण तिकीट मी दिलं नाही. त्यांनी बाहेरून आणले उमेदवारांना, त्यांना तिकीट मिळून दिले जाऊन साहेब. आता साहेबांनी त्यावेळेस आदेश दिल्यानंतर मला काम करायचं काम असं असं द्या. त्यांनी आणखी एक आरोप केलाय. त्यांचं असं म्हणणं आहे की मी जर का खरं सांगितलं आणि सत्य सांगितलं तर निष्ठावंत शिवसैनिक चंद्रकांत खैरे मला रस्त्यावर फिरू देणार. म्हणजे मला फिरू देणार नाही, हा. रस्त्याच्या मला हिंदुत्वासाठी त्या ठिकाणी जेलमध्ये गेलेला माणूस आहे मी. हिंदुत्वासाठी त्या ठिकाणी सिटी चौकामध्ये काय तिकडे पण सगळ्यांनी उत्तर दिलेलं आहे. मी जबरदस्तपणे त्या ठिकाणी काम केलेलं आहे. मी पालकमंत्री असताना त्या ठिकाणी आमची बैठक चालली होती, त्यावेळेस मोंढ्यामध्ये तो एक जो एनसी याच्यामध्ये लॉकअपमध्ये गेलेला माणूस होता, तो वारला. ती दंगल झाली होती. मी स्वतः जाऊन त्या ठिकाणी गळा पकडला आणि गाडीत टाकला. मी असा माणूस आहे, डरपोक. त्याला केस नाही, दाढीचे काही नाही. म्हणून या ठिकाणी अशा चिल्लर माणसाला भाव देत नाही. मी एकनिष्ठ आहे आणि लोकांना माहित आहे. परवाची मिरवणूक सुद्धा त्या ठिकाणी एकनिष्ठतेच्या याच्यानेच सगळे आले होते, सगळेजण आले होते. हा कुठे होता? हा जर त्यावेळेस शिवसेनेत होता, हा कुठे गेला? दानवे साहेब सुद्धा आले. त्यांना मी सांगितलं, दानवे साहेब शेवट पण राहायचं बरं का अंबातच, का तू मला म्हटलं होता? हो हो, आणि गेले नाही म्हणते, कारण त्याला मुंबईत जायचं होतं. इथे येऊन त्या ठिकाणी मी एकटा 20 वर्षापासून मी मिरवणूक काढतो. एकटा 20 वर्षापासून काढतो मी. कोणाकडनंही एक लाल पैसा न घेता या ठिकाणी करतो. नामधारी अध्यक्ष मी करतो. बाबा तू घाबरता पैसे खर्च करावे लागतील, पैसे खर्च करू नको, तू ये, अशा पद्धतीने त्या ठिकाणी आम्ही करतो. पण ठीक आहे, ते चालू असतं. परंतु प्रत्यक्षात त्या ठिकाणी कोणीही माझ्या विरोधात असं बोलू नये. मी एकदम क्लीन माणूस आहे आणि माझ्या अंगीच बोलून माझं म्हणजे अधपतन करण्याचा जो प्रयत्न करेल त्याचं परमेश्वर अधपतन करेल. हो, कधी संपणार कधी संपणार सांगा ना. तो खैरे साहेब शिवलीचा गाणं सांगतो ते कबे होली. हा, नाही कधी असेल ते माहित आहे मला. हा, काय म्हणतात? नाही, आनंदाचा दिवस नाही. एक चांगला कार्यकर्ता आहे तो आणि खूप काम करणारा कार्यकर्ता आहे. सगळीकडे फिरत असतो तो. आणि त्यांना माहिती आहे की पुढे काही होणार नाही, पण नेते तर होऊन जा. साहेबांकडे जाऊन त्या ठिकाणी ते नेतेपदाची पण भूमिका केली. फक्त माझ्या इलेक्शनच्या वेळेस मला जास्त मतदान निवडून देण्याचं कामासाठी केलं त्याने. पण ते त्यावेळेस तुम्हाला माहिती काय केलं. असे अनेक मला मुंबईतले नेते भेटले, ते म्हणे अरे केशव काय करू घे, ठीक आहे. परंतु प्रत्यक्षात त्या ठिकाणी शिवसेना पक्षप्रमुखांनी केलंय म्हणून हरकत नाही. आम्ही त्यांचा मान ठेवतो, सन्मान ठेवतो, असलेलं काही हरकत नाही. परंतु आपण सर्वांनी मिळून त्या ठिकाणी शिवसेना वाढवावे. जे काही अधपतन झालेलं आहे तुम्ही म्हणता ते, त्याप्रमाणे ते अधपतन होऊ नये, पुढे वाढवा ही भूमिका असली पाहिजे. आणि म्हणून मी माझ्या पद्धतीने काम करतो. खैरे साहेब, संसदेत आता आज कोर्टाचं विधेयक आहे. उबाटाची भूमिका सकाळपर्यंत झाली नव्हती. रात्री अचानक सर्व उबाटाच्या खासदारांची बैठक झाली. मुंबईमध्ये काल घेऊन उबाटाची भूमिका काय नाही, आता ते जेव्हा आता मतदान होईल 4 वाजता त्यावेळेस ते स्पष्ट दिसेल. पण काही आदेश नाही, पक्षाचा आदेश त्या संजय राऊत साहेबांनी दिलेला आहे. तिथले घटनेत आहे म्हणून त्याच्याबद्दल काय माहिती. हा, भूमिका ठरली. संजय राऊत साहेब बोलले ना की भूमिका ठरली. ते काय दिसतात, ते दिसतात. संजय राऊत साहेब दिसतात माझ्याकडे. आणि ती भूमिका ठरली, परंतु 4 वाजता मग त्यांनी संजय राऊत साहेबांनी हेही सांगितलं आमची भूमिका ठरली, पण 4 वाजता आम्ही त्या ठिकाणी मतदानाच्या वेळेस सांगू. राजेश शिंदे हेही म्हणाले, त्यांनी जे आरोप केले तुम्ही ॲडजस्टमेंटचं राजकारण मी नॅशनल की हे जर खोटं असेल तर चंद्रकांत खैरेंनी 15 मारुतीवर आणि शैलीवर चल रामाना तू चला मग दाखवतो मी. ज्याने मला त्रास दिला ना त्या भद्रावरती त्यांच्या डोक्यात गदा मारलेली माहिती का. गेले बरेचसे गेले कुठे गेले माहित नाही.
म्हणून आता बोलू नको म्हणा. आता तुझे जे काही प्रकरण आहे ब्लॅकमेलिंग करणार आहे, मला इथल्या व्यापाऱ्यांनी सांगितलं वाळूच्या, तुम्ही इथे कशाला आणता तुम्ही तिकडे यांना, तर तिकडे म्हणा आमची इंडस्ट्री खराब केली, ब्लॅकमेलिंग केलं, आता इथे करण्याचं तुम्ही संधी देता का त्याला, असं बोलले होते. म्हणून म्हटलं हा असा माणूस आहे, पण आता काय नाही चांगला आहे असं म्हणावं लागलं. पण एकंदरीत त्या ठिकाणी आता बरेच प्रकरण निघतील, पाहू पुढे काय होतं. बाहेरून आयात आलेले जे उमेदवार आहेत, हा? बाहेरून आयात केलेले उमेदवारांना तिकीट देण्यात आले सगळे पडले ते. तुमच्या म्हणण्यावरून. त्यावेळेस तुमचं मातोश्री नाही मला विचारण्यात आलं नाही. एकट्या अंबादास दानवे जाऊन त्या ठिकाणी साहेबांकडे जायचे आणि ते करायचे. म्हणून आम्ही आमच्या नेत्यांमध्ये बरीच चर्चा व्हायची. ठीक आहे, साहेबांनी आदेश दिला ना, शुभ असा काही बोलायचं तुमचं उद्धव साहेबांशी त्या काळात ते बोलणं म्हणजे तुमचं नाही. आम्ही बोललोच नाही यामध्ये. म्हणजे अंबादासने सेटिंग लावून दिली साहेब. नाही, सेटिंग लावली, पण कशी सेटिंग लावली? एक पण आला की निवडून, खासदार तरी आले की निवडून, मग ह्याची सेटिंग लावून टाकली. ती कशामुळे कोणामुळे काय ते माहिती घ्यावं लागेल ना. पक्ष चुकला आहे सर. हा, पक्ष चुकला आहे सर. नाही, पक्ष चुकला नाहीये. पक्ष आता कसं आहे, तिकीट देण्यात कधी कधी मागे पुढे होत असतं. असं नाही की सगळेच 288 लोक निवडून येतील असं नसतं त्या. परंतु प्रत्यक्षात पक्षाला चुकवून आणि चुकला पक्षाला म्हणजे आता हे काहीतरी खोटं सांगून किंवा असं बोलून त्या ठिकाणी निवडून घेतलं तिकीट, पण एकही निवडून द्या. म्हणजे स्थानिक नेत्यांनी पक्षाची दिशाभूल असं म्हणता येईल ना. नाही, असं पण म्हणायला काही हरकत नाही. पण मी तुम्हाला सांगतो की असं करून नये ना. पक्षाचा आज कोणामुळे झालात तुम्ही मोठे? पक्षामुळे झालात ना. पक्षाची भूमिका अशी असली पाहिजे की पक्षासाठी ते म्हणजे जीव उठला पाहिजे, पण त्याप्रमाणे कडे होत नाही. आता चुकीची माहिती दिली गेली. निवडणुकीच्या काळामध्ये ज्यांना उमेदवार दिली, पक्षाला चुकीची माहिती दिली गेली. हा, चुकीची माहिती दिली गेली. चुकीची माहिती दिली. हा ब्लॅकमेलिंग करतो, हा याने उद्धव साहेबांच्या आगेशमध्ये बोलला, आपल्या महापौरांच्या आगेशमध्ये बोलला अनेक वेळेस. त्याच्यानंतर आपली पाण्याची योजना ही होऊ दिली नाही. म्हणून आज आपण जे आता आम्ही आंदोलन करणार आहोत पुढे, तर त्याचं कारण असं आहे की आता ते आंदोलन करताना आम्ही जर त्यावेळेस आमचं यशस्वी झालो असतो तर आज 4 वर्षापूर्वी सगळ्यांना पाणी मिळालं असतं 24 घंटे, पण ते होऊ दिलं ना. हा, समजून घ्यायचं असेल तर त्या माणसाचं नाव काय सांगता? नाही, आता समजून घ्या. सर, नाव काय? तुम्ही समजून घ्या. ते बारीला विचारा, बारीला विचारा बारीला. साहेब, शहराचे जिल्ह्याचे मुस्लिम कार्यकर्ते तुमच्या आजूबाजूला कधी बसला? मी आज माझ्या आजूबाजूला मुद्दाम कोणाला बोलवलं नाही, कोणाला मुद्दाम बोलवलं नाही. कारण आजूबाजूला आलेल्या लोकांना काहीतरी म्हणजे जरा कळू द्या नाही की मी काय करतो एकटा. आणि जे गेले असेल जाऊ द्या, जे जातील ते जाऊ द्या. उद्धव साहेबांनी सांगितलं 40 आमदार गेले तरी उद्धव साहेबांनी जाऊ द्या, ज्यांना जायचं जा. आताही म्हणतात ज्यांना जायचं ते जा, परवा करायची नाही. पण आपण मजबूतीने त्या ठिकाणी शिवसेनेपासून उभी करायची, ही मात्र आम्ही सर्वांनी खून घाट घातलेली. तुम्ही परखड बोलणारे म्हणून अशी तुमची ओळख आहे, परंतु तुम्ही कुठेतरी अंबादास दानवेंचं नाव घेण्यासाठी कचरतात असं दिसतंय. तुम्ही नाही, अजून तर वारंवार उल्लेख करताय की माझ्या निवडणुकीमध्ये त्यांनी काम केलं नाही, सर्व तिकीट त्यांनी मला विचारलं नाही किंवा आणखी आताही विचारत नाही तो. हा, आता पण विचारत नाही. आमची मातोश्रीमध्ये ज्यावेळेस बैठक, ऐकून घ्या, मातोश्रीमध्ये ज्यावेळेस बैठक झाली होती आपल्या जिल्ह्याच्या पदाधिकाऱ्यांची, त्यावेळेस त्र्यंबक तुपे म्हणे की हे दोघांनी एकत्र राहिले तर अजून फायदा होईल, पण हे दोघं एकत्र राहत नाही. तर मग साहेबांनी सांगितलं खैरे साहेबांनी काही बाबतीत असेल तर मला सांगा, आणि अंबादासच्या बाबतीत काही असेल तर त्या ठिकाणी त्याच्या आईला सांगा. मग समजून घ्या. म्हणजे पण त्याच्यानंतर आम्ही एक काम करू असं सांगितलं, पण कुठे मला कधी विचारत पण नाही तो. अंबादास दानवे मला कोणत्याही कार्यक्रमामध्ये बोलत नाही, काय प्लॅनिंग करत नाही. मी पण शिवसेनेचा नेता आहे, कधीपासून आहे, सुरुवातीपासूनचा नेता आहे. ते तर आता आले, पण मी शिवसेना वाढवली, टिकवली, मोठी केली, हे तुम्ही पण जाणता. सर्वांना सामान्य जनता बोलते नाही, खरं खैरे साहेबांनी त्या ठिकाणी हे शिवसेना टिकून ठेवली. पण हे इतकं असताना मग कमीत कमी काही धोरण काही करायचं असेल तर आपण एकत्र बसून केलं पाहिजे ना. पण अंबादास काय तो खूप मोठा म्हणजे विरोधी पक्ष नेता आहे. आता किती ऑगस्ट पर्यंत, ऑगस्ट थांब रे बाबा, तुम्ही थांबतो ते करू, ऑगस्ट पर्यंत आहे, तोपर्यंत चालू द्या त्यांना. इतकं पाणी गेलं ते आलं की वरिष्ठांचा भाड चुकला हा, एवढं पाणी गेलं तरी हे एवढं पाणी गेलं तरी वरिष्ठांचा भरोसा त्याचा हळूहळू समजून येईल. काय स्वरूप काय असणार आहे, काय हंडा मोर्चा तुम्हाला माहित असेल की आम्ही त्यावेळेस एकदा हंडा मोर्चा काढला होता. बीडी सानप त्यावेळेस उपायुक्त होते, आयुक्त कुठे रजेवर होते, आणि त्यावेळेस आम्ही हंडा मोर्चा काढला होता.
मी होतो, सावेसाहेब होते, सावेसाहेब खासदार होते, मी आमदार होतो. सावेसाहेबांची मिसेस म्हणजे अतुलची आई, मी, माझी मिसेस आणि सगळ्या महिला असं मोठा हंडा मोर्चा काढला आणि तो हंडा डोक्यावर फोडला गेला तिथे. आयुक्तांच्या तोडफोड झाली सगळी आणि आम्ही त्याच्यातून निर्दोष सुटलो. पण सांगायचा मुद्दा असा आहे की तो भयानक जबरदस्त त्या ठिकाणी आंदोलन होतं शिवसेनेचं. आताही कधी त्या पद्धतीने नाही तर कोणत्या ना कोणत्या पद्धतीने आम्ही काढणार आहोत. आंदोलनाचा जीव संपलाय. नाही आंदोलनाचा जीव संपला तसं नाहीये. आंदोलन आम्ही करू, जे काय असेल तर आम्ही करू. आम्ही पुढे राहू ना. आम्ही पुढे राहिल्यानंतर सगळे पाठीमागून सगळे येतात. मग एक महिना अजून एक महिना. मातोश्रीवर नक्की जादू तुम्हाला केलं. मला माहित नाही सर काय अजून काही विशेष. बस किती तर तुम्हाला सर्वांना शुभेच्छा आणि तुमचा लेखणीचा आणि दर्शकांचा आशीर्वाद राहू द्या. परत एकदा आपण शिवसेना मजबूतीने त्या ठिकाणी जबरदस्तपणे माननीय उद्धव साहेबांच्या नेतृत्वाखाली खडी उभी करू आणि या संभाजीनगर शहरामध्ये, जिल्ह्यामध्ये फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे ही शिवसेना राहील असं एवढी आम्हाला मदत करा आणि ते होईल हे दाखवून देण्याचं काम सुद्धा माझं आहे. धन्यवाद. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.